सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। उर्दू शाळेमध्ये इतर माध्यमांच्या शिक्षक नेमणुकीला शाळा व्यवस्थापन समिती, पालक व जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील शिक्षकांनी विरोध केला आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्याकडे कुल जमाती तंजीम यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। सोलापूरच्या ग्रामीण भागात असलेल्या बोरामणी, वळसंग, विडी घरकुल, सिद्धापूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा आदी तालुक्यांमधील उर्दू शाळेमध्ये इतर माध्यमांचे शिक्षक नेमण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या शाळेत विद्यार्थ्यांची मातृभाषा व शाळेत शिकवण्यात येणारे माध्यम उर्दू असून येणाऱ्या शिक्षकांची मातृभाषा उर्दू नसून इतर माध्यमाची आहे। इतर माध्यमाचा शिक्षक जर आला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल असे सांगत उर्दू शाळेमध्ये इतर माध्यमांचे शिक्षक नेमणुकीला कुल जमाती तंजीमच्या शिष्टमंडळाने विरोध दर्शवला आहे। यावेळी निवेदन देताना कुल जमाती तंजीमचे सदर मौलाना ताहिर बेग, मौलाना मुफ्ती हारिस, मुबिन सय्यद, शफीक काझी, युनुस डोनगावकर, डॉक्टर फारुक मुल्ला, माजी महापौर आरिफ शेख, तौफिक शेख, जावेद बद्दी, मतीन बागवान, इक्बाल उस्ताद आदी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते काका साठे यांच्या नेतृत्वाखाली सीओना निवेदन देण्यात आले। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। मैं नया घरकुल गोदूताई परोड़कर ए ग्रुप के जिला परिषद स्कूल में अध्यक्ष हूँ मैं। और हमारे उर्दू स्कूल के अंदर गैर माध्यम यानी मराठी मीडियम, कन्नड़ मीडियम के टीचर को अपॉइंटमेंट दे रहे हैं उन्होंने। जो हमारे बच्चों को उर्दू मीडियम से पढ़ने वाले बच्चे हैं तो उनका अनुवाद उन्होंने मराठी में करने वाले, जो हमारे बच्चों को समझ में नहीं आने वाला। तो वो हिसाब से हम ये स्कूल निवेदन दिए कि ये गैर माध्यम के टीचर हमारे स्कूल को मत दो। तो वो हिसाब से हम निवेदन देकर निकले उसमें। कुल जमाती तंजीम जी सोलापूरची मोठी संघटना आहे, त्याचा सेक्रेटरी आहे। आम्ही आज इथं जिल्हा परिषदेच्या सीईओना भेटण्यासाठी आलो होतो। कारण हे होतं की उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी माध्यमाचे शिक्षक भरती करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळं तिथं जे त्यांना शिकवण्यासारखं काहीच नाही आहे। कारण उर्दू मीडियमची मुलं मराठी मीडियमच्या माध्यमाच्या शिक्षकाकडून शिकू शकत नाही। ह्या आमच्या भावना वरपर्यंत राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि मॅडमला आम्ही आमचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे। आणि 7/2/2019चा जो शासन निर्णय आहे शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत, माध्यमाच्या बाबतीत, त्याच्या अंतर्गत जो 8 नंबरचा कलम आहे त्याचंसुद्धा उल्लंघन आहे। कारण त्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की जे माध्यमाचे शिक्षक असतील, ज्यांनी चॉईस केलेलं आहे त्याच माध्यमाच्या शिक्षकाला तिथं नेमण्यात यावं। पण ह्या कलमाचं सुद्धा उल्लंघन झालेलं आहे, हे आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे। हे फक्त सोलापूरचाच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त उर्दू शाळेचा समस्या नाही आहे, ही कन्नडचं सुद्धा शाळेचं प्रॉब्लेम आहे। कारण तो शिक्षक तिथं कुठं जाणार, तो तिथं कन्नडमध्ये काय जाऊन शिकवणार? मराठी मीडियमचा माणूस कन्नड शाळेमध्ये कसं शिकवणार? मराठी मीडियमचा माणूस उर्दू शाळेमध्ये कसं शिकवणार? तर आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की हे जे शासनाच्या निर्णयाविरोधात जे काही चाललं आहे ते मागं घ्यावं आणि उर्दू मीडियमच्या शाळेत उर्दू मीडियमचा शिक्षक, कन्नड मीडियमच्या शाळेत कन्नड मीडियमचा शिक्षक नेमण्यात यावं, हीच आमची विनंती आहे। काका साठेंच्या नेतृत्वात इथं आम्ही मॅडमची भेट घेतलेली आहे आणि मॅडमनी शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेत आहेत आणि वरपर्यंत ह्या आमच्या भावना समजावून सांगू, वरपर्यंत पोचू, हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। जिल्ह्यामध्ये जे उर्दू शाळेमध्ये मुलाचं जे अन्याय होत होतं, ज्या मुलांचा शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत होता, त्या आधारे कुल जमाते तंजीमला काही शालेय समितीच्या सदस्यांनी भेटल्यानंतर आम्ही जे कुल जमातच्या मीटिंगमध्ये त्यांना बोलवलं आणि त्यांना असं कळवण्यात आलं की त्यांचा शालेय समिती जे प्रत्येक उर्दू शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये शालेय समितीची नेमणूक असते आणि ते अधिकृत आहे। पण त्यांची जे अडचण आम्हाला सांगितल्यानंतर कुल जमातच्या तंजीमच्या माध्यमातून आम्ही सीईओ मॅडमला भेटण्याचा आम्ही विचार केला। एका शिष्टमंडळाद्वारे आम्ही बारामतीला पवारसाहेबांना भेटण्यात गेलो होतो, तेव्हा काका साठेंची भेट झाली। काकांना मी अशी अडचण सांगितली। काका म्हणले मी 5 वाजेपर्यंत जिल्हा परिषदमध्ये असतो, तुम्ही या। तर आम्ही त्या काकाला म्हणलो की काका आम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही सीईओ मॅडमला गाठ घालून आमची जी अडचण आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करा। मी कुल जमात तंजीमतर्फे काकाचा आभार मानतो। आणि पुढं असं झालं की या ठिकाणी सर्व जे 7 शाळा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, वळसंग आहे आणि कुंभारी आहे, बिडी घरकुल आहे, सिद्धापूर आहे, वेळापूर आहे
असे 7 उर्दू मीडियमच्या शाळा आहेत. त्या शाळेच्या शालेय समितीमध्ये ह्या जे शासनाचं धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधात त्या शालेय समितीमध्ये ठराव केला की आम्ही कुठल्याही परिस्थितीत उर्दू मॅडमचे टीचर सोडून कुठलेही दुसरे माध्यमचे आम्ही टीचर या ठिकाणी ठेवणार नाही, नाहीतर आम्ही मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाही. आणि त्यांनी ठराव करून आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी आपापल्या BDO किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी ते ठराव दिलेला आहे. पण त्यांच्या वरिष्ठ म्हणजे सर्व असलेल्या CO मॅडमला भेटण्याचा आम्हाला योग आला. त्यामध्ये काकाचा फार मोठा सहभाग आहे आणि CO मॅडमने आमची पूर्ण माहिती ऐकून घेतली आणि त्यांनी मला की आम्हाला सर्व माहीत आहे, हे उर्दू मॅडमचा नाही कन्नड मॅडमचं माध्यमचंसुद्धा अडचण आहे. तर मी शासनाला कळवतं आणि जे काही आपली समस्या आहे ते शासनाकडून दूर होतील अशी अपेक्षा त्यांनी आम्हाला दिलेली आहे. समजा काका या प्रसंगाच्या माध्यमातून अशी मी विनंती करतो की ह्या निर्णयाच्या विरोधात निर्णयाचा विरोध आम्हाला झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून शहरामध्ये आमच्या जे होणाऱ्या विद्यार्थ्यांना जे नुकसान आहे ते नुकसान आम्ही कधीही सहन करणार नाही. अशा याकुल जमात तंजीमच्या वतीने मी सर्व सदस्यांचा आभार मानतो आणि खास करून काकासाठ्यांचा सुद्धा आभार मानून थांबतो. शाळेच्या शिक्षकाच्या संबंधी शिक्षक नसल्यामुळं येथील सर्व नेते मंडळी म्हणजे तक्रार घेऊन आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी हवाळी साहेब यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी भेटून उर्दू शाळेची जी अवस्था आहे, शिक्षकाविना शाळा आहेत, त्या ठिकाणी मराठी माध्यमाचे शिक्षक दिलेले आहेत, त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी शिकवता येणार नाही. तरी शासनानं आपण उर्दू शाळेमध्ये सर्व शिक्षक द्यावे या मागणीसाठी एक मोठं शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही सगळे शिव मॅडमला भेटलो आणि या सर्व उर्दू शाळेच्या शिक्षकाविना जी परिस्थिती आहे ती त्यांच्यासमोर शासनाला त्यांनी कळवावी यासाठी आम्ही भेटलो आणि त्यांना सर्व कल्पना दिली. त्यांनी पण मी शासनाला कळवते असं आश्वासन देऊन आम्ही भेटून आलो. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्समध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्समध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे मोफत. 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना. 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.